जिवंत महान परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज या सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं व्हॉट्सअप हो या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. तुमच्या संपूर्ण इच्छा आकांक्षा सर्व तो पूर्ण करो आणि विशेष प्रकारे तुम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे तो सदोदित मार्गदर्शन करो. सर्वात महत्त्वाचं आहे की आजची सकाळची जी वेळ आहे ती आम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे ख्रिस्ती जगतामध्ये आजच्या दिवसाला अधिक महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि अनेक संप्रदायामध्ये आज विशेष प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूवर वेगवेगळ्या प्रकारची प्रवचने, वेगवेगळी उदाहरणं देऊन अनेकांना त्या ठिकाणी सांगण्यात येणार आहे. आणि विशेष प्रकारे आम्हा भारत देशवासियांना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणासंदर्भामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मासंदर्भामध्ये आणि पुनरुत्थानासंदर्भामध्ये काही गोष्टी माहीत आहेत. कारण आमच्या देशामध्ये संपूर्ण जितके महात्मे होऊन गेलेले आहेत, संत होऊन गेलेले आहेत, राष्ट्रीय पुरुष होऊन गेलेले आहेत, धार्मिक पुढारी होऊन गेलेले आहेत, त्या सर्वांच्या विशेष प्रकारे जयंती आणि पुण्यतिथी फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या देशामध्ये साजरी केल्या जाते. आणि विशेष प्रकारे या महिन्यांमध्ये अनेक महापुरुषांच्या, अनेक महान संतांच्या, धार्मिक पुढाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जयंत्या साजऱ्या केल्या जात आहेत आणि त्यासाठी सर्व लोक तयारी करतात. आणि विशेष प्रकारे त्या आपल्या नेत्याला, महानेत्याला, महापुरुषाला, महान संताला, महान धार्मिक पुढाऱ्यांना अभिवादन करण्यासाठी किंवा त्यांनी त्यांच्यावर केलेल्या उपकाराची जाण असल्यामुळे अनेक लोक अशा प्रकारचे वेगवेगळे विधी आणि असे दिवस साजरे करतात. आणि प्रामुख्याने आमच्या देशांमध्ये जितकेही महान पुढारी होऊन गेलेले आहेत, राष्ट्रीय नेते होऊन गेलेले आहेत, त्याचप्रमाणे धार्मिक पुढारी होऊन गेलेले आहेत, महान संत होऊन गेलेले आहेत, पंथाचे प्रमुख होऊन गेलेले आहेत, ज्यांनी पंथ चालू केलेला आहे ते महामानव होऊन गेलेले आहेत, त्यांच्या त्या विशेष दिवसांमध्ये सरकारी सुट्टी जाहीर झाल्यामुळे अनेकांना त्या दिवसाबद्दल माहीत होतं. आणि त्याचप्रमाणे वर्तमानपत्रामध्ये, टेलिव्हिजनच्या द्वारे त्या दिवसाचं महत्त्व काय आहे, कोणत्या संताचं आहे ते सुद्धा लोकांना कळविण्यात येतं. त्यामुळे आज प्रत्येकाला, प्रत्येक पंथीयांच्या धर्मपुढाऱ्यांची जाण किंवा माहिती झालेली आहे. चला, आज आपण विशेष प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यू संदर्भामध्ये काही गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. आणि त्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करूया आणि प्रार्थनापूर्वक आजच्या आपल्या प्रवचनाला आपण सुरुवात करूया. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. विशेष प्रकारे स्वर्गीय बाप्पा, आज या सकाळच्या वेळेस अनेक भाविक, अनेक श्रद्धाळू लोक, धार्मिक लोक, विश्वासणारे प्रभू आपापल्या टेलिव्हिजनच्या समोर तुझा हा आत्मिक कार्यक्रम पाहत असताना प्रत्येकाला आशीर्वादित कर. तुझ्या वचनाच्या द्वारे आणि विशेष प्रकारे स्वर्गीय बाप्पा प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भामध्ये अधिक ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी जितकेही आतुर आत्मे आहेत त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. ये आजच्या या प्रवचनामध्ये तू आम्हाला मार्गदर्शन कर. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू, याच्याच द्वारे प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. सर्वात महत्वाचं आहे की जसं मी तुम्हाला काही प्रस्तावना सांगितलेली आहे, दिवसाचं महत्व सांगितलेलं आहे आणि विशेष प्रकारे पवित्र शास्त्र बायबल हे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भामध्ये अधिक सखोलरित्या ज्ञान पुरवणारा आहे, माहिती देणारा आहे.
तशा प्रकारे अनेक जितकेही महापुरुष होऊन गेलेले आहेत, संत होऊन गेलेले आहेत, त्यांच्या जीवनी आहेत, जीवनी कहाण्या आहेत, जीवनचरित्र आहेत. त्यामध्ये त्यांच्या जन्माबद्दल आणि मृत्यूबद्दल पुष्कळशा गोष्टी लिहिण्यात आलेल्या आहेत आणि अनेकांनी त्यांचा अभ्यास केलेला आहे आणि त्यावर अनेक लोक मोठमोठे प्रवचन सुद्धा करीत असतात. आणि मग बायबल म्हटल्या गेल्यानंतर तुम्हा सर्वांना मला नव्याने सांगण्याची गरज येत नाही. ज्या वेळेस बायबलचा उल्लेख येतो त्यावेळेस प्रभू येशू हे नाव तुमच्या दृष्टीसमोर येतं. कारण प्रभू येशू शिवाय तुम्ही बायबलचा विचारही करू शकत नाही. कारण प्रभू येशूच्याच द्वारे हे बायबल मानवाला देण्यात आलेलं आहे. ते अधिक अभ्यासानंतर मानवाला कळून येतं ज्यावेळेस तो प्रभू ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये येतो. आता मी जसं तुम्हाला काही गोष्टींमध्ये माहिती दिलेली आहे, अनेक महामानवांच्या, महापुरुषांच्या, महान संतांच्या जयंती आहेत, पुण्यतिथी आहे, म्हणजे जन्मदिवस आहे, मरण दिवस आहे. तो फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. पण त्यांचा जन्म का झाला आणि मरण का झालं याबद्दल बाकीच्यांबद्दल कोणी जास्त विचार करत नाही. कारण सर्वांना माहित आहे ते आम्हा सारखेच होते, ते आमच्या मधले होते. त्यांनी संघर्ष केला, त्यांनी अभ्यास केला, त्यांनी ज्या चालीरीती होत्या, रूढी होत्या, परंपरा होत्या त्या त्यांनी तोडल्या आणि समाजाला एक नवी दिशा देण्याचं कार्य केलं. म्हणजे मानवाला कळतं ते आमच्या पैकीच होते, आमच्या सारखाच त्यांचा जन्म झाला आणि आम्हा सारखाच त्यांचा मृत्यूही झालेला आहे. हे आम्हाला समजून येतं विशेष प्रकारे. आम्हा सारखा म्हणजे जे आमचे जे पूर्वज आहेत, जे आप्तजन आहेत, जे मरण पावलेले आहेत त्यांच्यासारखा. आम्हा सारखा म्हणजे आम्हीही त्यांच्यासारखेच या जगामध्ये मरण पावणार आहोत. त्याचप्रमाणे अनेक संतांचा छळ झाला. अनेक महान संतांना, धार्मिक पुढाऱ्यांना समाजाच्या द्वेषाला सामोरं जावं लागलं. त्यांच्यावर चिखलफेक करण्यात आली, त्यांच्यावर सेन टाकण्यात आलं. म्हणजे त्यांनी चांगलं कार्य करू नये यासाठी त्यांचा छळ झाला, हे सर्वांना माहित आहे. तशाच प्रकारे प्रभू ख्रिस्ताचाही छळ झाला, हे तुम्हाला माहित आहे. पण इतर महापुरुषांमध्ये, इतर महान संतांमध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये फार मोठा फरक आहे. इतर जितकेही जगिक जे आम्हासारखे संत या जगामध्ये होऊन गेले, त्यांच्या जन्माबद्दल कधीच कोठेच भविष्यवाणी करण्यात आलेली नाही आणि मरणाबद्दलही भविष्यवाणी करण्यात आली नाही. एकमेव या जगामध्ये प्रभू ख्रिस्त होऊन गेलेला आहे की ज्याच्या जन्माची भविष्यवाणी करण्यात आलेली आहे आणि ज्याच्या मरणाची भविष्यवाणी सुद्धा संदेष्टांनी केली आणि खुद्द प्रभू ख्रिस्ताने या जगामध्ये असताना आपल्या मरणाचं भाकीत केलं, भविष्यवाणी केली आणि तो कसल्या प्रकारे मरणार आहे त्याने हे आपल्या शिष्यांना आणि त्याच्या बरोबर असलेल्या समुदायांना हे पहिलेच सांगून ठेवलेलं होतं. त्याच्या प्रवचनाच्या द्वारे, त्याच्या वागणुकीच्या द्वारे, त्याच्या शिक्षणाच्या द्वारे त्याने हे पहिलेच त्यांना स्वतःच्या मरण कसं होणार आहे हे सांगितलेलं होतं. विश्वासणाऱ्यांनो, तुम्हाला आठवत असेल जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितलं की मला धरून देण्यात येणार आहे आणि मग माझं मरण असं होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी मी जिवंत होईल, म्हणजे मी पुनरुत्थित होईल, हे शब्द शिष्यांना समजले नाहीत. पुनरुत्थानावर त्यांचा विश्वास होता. त्यांना वाटलं इतर संदेशाप्रमाणे प्रभू ख्रिस्त जगामध्ये आला, मरण पावेल आणि मग पुनरुत्थानाच्या दिवशी म्हणजे सर्व मानव ज्या दिवशी उठवल्या जातील
त्या दिवशी येशू उठवल्या जाईल. आणि त्यांच्यापैकी पेत्र हा फार आवेशी होता आणि त्याने म्हटलं की प्रभू, सर्वही जरी तुला सोडून गेले तरी मी तुला कधीच सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुझ्या जवळ असणार आहे. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला स्पष्ट सांगितलं की जसं मला धरून देण्यात येईल त्याच रात्री तू 3 वेळेस मला नाकारशील आणि कोंबडा आरवण्याच्या पूर्वी तुला सर्व काही समजून येईल. आणि तसंच घडून आलं. शिष्यांना जे जे सांगितलं ते घडलेलं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म जितका अद्भुत आहे तितकंच त्याचं मरणही फार अद्भुत आहे, फार वेगळं आहे, सर्वात महत्वाचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये यावं आणि मानवासाठी त्याने आपला प्राण द्यावा हे पहिलेच ठरविण्यात आलेलं होतं. हे पहिलेच जाहीर करण्यात आलेलं होतं. आणि ते विशेष प्रकारे देवाने ज्या वेळेस पहिला मानव निर्माण केला त्याच वेळेस त्याने या सर्व गोष्टी मानवाला कळविल्या. त्यांना सांगितलं स्पष्टपणे. आणि त्याही पुढे जर आपण गेलो तर जग स्थापन होण्याच्या पूर्वीच मानवाच्या तारणाची पहिलेच सर्व काही योजना आखण्यात आलेली होती. आता ही जी फार सखोल बाब आहे हे मी तुम्हाला पहिलेच सांगतो की जोपर्यंत आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये येत नाहीत, त्याचं प्रवचन आम्ही बारकाईने ऐकत नाहीत किंवा पवित्र शास्त्राचं आम्ही वाचन करणार नाही तर आम्हाला या गोष्टी वरवर समजणार नाही. कारण यासाठी आम्हाला वाचनाची सवय आणि विशेष प्रकारे अभ्यासाची सवय लावून घ्यावी लागेल. कारण या अशा गोष्टी आहेत त्या देवाच्या आहेत. लक्ष द्या विश्वासणाऱ्यांना, प्रेक्षकांनो, भाविकांनो, पुष्कळशा मानवाच्या गोष्टीही आम्हाला कळत नाहीत. मानवाने जे जे आज संशोधन केलेलं आहे, शोध लावलेले आहेत, अद्भुत अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत ज्याचा आम्ही विचारही करत नाही. सामान्य लोक ते आज आमच्या हातामध्ये आहेत, त्यांचा आम्ही वापर करतो, ते आज आमच्या घरामध्ये आहेत आणि त्या गोष्टी आम्ही आमच्या व्यापारामध्ये, आमच्या प्रवासामध्ये, आमच्या सर्व गोष्टीमध्ये आता ते आमच्या जीवनाचा भाग बनलेले आहेत. पण जर अनेक वर्षापूर्वी जर कोणी सांगितलं असतं आम्हाला की अशा अशा प्रकारच्या वस्तू येणार आहेत, मानव एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये एकमेकाला पाहून बोलणार आहे आणि सर्व काही डिजिटल होणार आहे, बँकिंग व्यवहार डिजिटल होणार आहेत, आमच्या पैशाचे व्यवहार अशा प्रकारचे होणार आहे. आमच्या फोनवरून, आमच्या मोबाईलवरून आम्ही पैसा त्या ठिकाणी आमच्या बँकेमधून दुसऱ्यांच्या खात्यामध्ये टाकू शकतो किंवा ते आमच्या खात्यामध्ये टाकू शकतात आणि त्याचं नोटिफिकेशन, त्याची सूचना आम्हाला प्राप्त होते. अनेक वर्षापूर्वी जर कोणी सांगितलं असतं तर त्या व्यक्तीला आम्ही वेड्यामध्ये काढलं असतं किंवा म्हटलं असतं असं कधी होऊ शकणार नाही. आणि ज्याही वेळेस आमच्या भारत देशामध्ये अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आला, वैज्ञानिक गोष्टी सांगण्यात आल्यात, त्याचा प्रचार करण्यात आला, त्यावेळेस त्या व्यक्तीला, त्या पुढाऱ्याला सुद्धा अनेक लोकांनी नाव बोटं ठेवले आणि आज ते स्वतः त्याचा उपभोग घेत आहेत आणि विशेष प्रकारे त्याचं श्रेय आजची लोक घेत आहेत. कारण त्यांनी त्या गोष्टी आमच्या देशामध्ये आणल्या आणि आज त्याचा संपूर्ण प्रसार पूर्ण भारतामध्ये झालेला आहे. भारतामध्येच नाही तर जगामध्ये आहे. ज्यांनी ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्या त्या देशाला या सर्व गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. मी हे का सांगत आहे? जर मानवाच्या गोष्टी कळायला आम्हाला इतके वर्ष लागतात, आणखीन अशा काही गोष्टी आहेत की त्या समजण्यासाठी कदाचित आम्ही या जगामध्ये राहणार नाही, आमच्या दुसरी जी येणारी पिढी आहे त्यांना त्या कळतील. मग देवाच्या गोष्टी किती गहन आहेत याचा विचार आम्ही करायला पाहिजे.
आम्ही सहज बोलून जातो, असं होऊ शकत नाही. असं कधी होऊ शकतं काय? हा मानवाचा स्वभाव आहे आणि मानव कधीच विचार करत नाही जोपर्यंत ते त्याच्या दृष्टीस पडत नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्यावर आपण नंतर बोलूया. आता यावेळेस मी एक वचन वाचतो की देवाचा सार्वकालिक उद्देश काय आहे. प्रभू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवण्यामागे आणि त्याचा मृत्यू वधस्तंभावर व्हावा या मागचा देवाचा उद्देश काय आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला पहिलेच सांगतो, जरी मानवांनी, त्या काळातील राजकीय पुढाऱ्यांनी, धार्मिक पुढाऱ्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावून त्यापैकी एकही सिद्ध न झालेला असताना सुद्धा प्रभू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आलं. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, ते मानव, ते धार्मिक पुढारी, ते राजकीय पुढारी जरी याला जबाबदार आहेत, पण त्याही पेक्षा सर्वात मोठा जबाबदार आहे तो या जगाचा निर्माण करता पिता परमेश्वर. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही तर देवालाच त्या ठिकाणी ओढत आहात किंवा देवाला तुम्ही जबाबदार ठरवित आहात या गोष्टीसाठी. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, बायबलच आम्हाला सांगतं, देवाने स्वतः त्याच्या पुत्राला वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्या तारणासाठी पाठवलं आणि प्रभू ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्ही आणि मी शुद्ध व्हावे, पवित्र व्हावे, पापापासून आमची सुटका व्हावी, सैतानापासून आम्हाला त्या ठिकाणी स्वतंत्रता मिळावी, यासाठी प्रभू ख्रिस्त मरण पावला. मग जबाबदार कोण? देव, परमेश्वर. कोणासाठी हे केलेलं आहे? आम्हा संपूर्ण मानवांसाठी, जगामधल्या प्रत्येक मानवांसाठी. देवाचं वचन वाचूया, म्हणजे काही गोष्टी आम्हाला अधिक स्पष्ट होतील. मी पवित्र शास्त्रामधून देवाचं वचन वाचत आहे. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 28 ते 32 ही वचने. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 28 ते 32 ही वचने. बुक ऑफ रोमन चॅप्टर 8 वर्सेस 28 to 32. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास, देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. ह्यात हेतू हा की तो पुष्कळ बंधू जनामधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरविले. आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरविले त्यांचे त्याने गौरवही केले. तर मग या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वाकरता समर्पण केले, तो त्याच्या बरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? पवित्र वचनामध्ये स्पष्ट सांगितलेला आहे. देवाचा सार्वकालिक उद्देश प्रभू ख्रिस्ताने वधस्तंभावर मरण पावण्यामागे एकच आहे की जितकेही विश्वासणारे आहेत, ज्यांनी प्रभू ख्रिस्ताच्या वचनाचा स्वीकार केला, ज्यांनी आपल्या पापांच्या क्षमेकरिता प्रभू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला, त्या सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे बनावे. प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणजे देवाचा सार्वकालिक उद्देश आहे की जसा प्रभू येशू ख्रिस्त आहे तसं सर्वांनी बनावं. जितकेही त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत,
जितक्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे त्यांनी प्रभू येशू सारखं बनावं त्याच्या प्रतिमेप्रमाणे. विश्वासणाऱ्यांनो, तुम्हाला आणि मला माहित आहे की ज्या वेळेस परमेश्वराने पहिला मानव निर्माण केला तेव्हा त्याने तो त्याच्या प्रतिरूपाचा तयार केला आहे. तुम्हाला आणि मला माहित आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने या जगामध्ये पाठवलं त्यामागचा उद्देश आहे, वधस्तंभाचा मुख्य उद्देश आहे की तुम्ही आणि मी म्हणजे विशेष प्रकारे विश्वासणारे, प्रवेश ख्रिस्ताला स्वीकारणारे, प्रवेश ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चालणारे, प्रवेश ख्रिस्ता हाच प्रभू आहे असं आपल्या जीवनाच्या द्वारे त्या ठिकाणी दाखविणारे, त्या सर्वांनी देवाच्या पुत्राप्रमाणे बनावं, देवाच्या प्रवेश ख्रिस्ताप्रमाणे बनावं, यासाठी हा देवाचा उद्देश आहे, परमेश्वराचा हा उद्देश आहे की आम्ही येशू सारखं बनावं. आता विशेष प्रकारे अनेक सांप्रदायिक मंडळांमध्ये काही विधी केल्या जातात, काही विधींचा त्या ठिकाणी सहभाग आहे. विशेष प्रकारे पाय धुण्याचा विधी आहे, प्रभोजन घेण्याचा विधी आहे. म्हणजे प्रवेश ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगण्याच्या आदल्या दिवशी जे काही प्रवेश ख्रिस्ताने केलं तशाच प्रकारे आम्ही करावं असं अनेक पंथीयांना वाटतं आणि ते करीत असतात. त्यामध्ये काही तशा प्रकारचं वेगळं काहीच नाही, पण त्यामध्ये ही परंपरा झालेली आहे. हे एक प्रकारचं काय म्हणतात त्याला की एक विधी झालेला आहे. त्यामध्ये कसल्याच प्रकारचं गांभीर्य राहत नाही, त्यामध्ये कसल्याच प्रकारचं परिवर्तन राहत नाही, त्यामध्ये कसल्याच प्रकारचं मानवामध्ये हलचल किंवा त्यामध्ये मानवामध्ये एक प्रकारचं त्यामध्ये उकळी फुटत नाही. कारण बायबल सांगतं की ज्या वेळेस प्रवेश ख्रिस्ताने ही कृती केली, बायबल सांगतं त्याने पात्र घेतलं, गंगाळ घेतलं आणि विशेष प्रकारे तो आपल्या शिष्यांचे पाय धुवू लागला. एक वेगळी संकल्पना आहे. कारण आमच्या देशामध्ये जे शिष्य आहेत ते गुरुचे पाय धुतात, पण हा जो सार्वकालिक गुरु आहे तो स्वतः मानवाचे पाय धुत आहे. आणि मग मानवाला ते वेगळं वाटलं, त्यांच्या अंतःकरणामध्ये चलबिचल चालू झाली, हा गुरु असं का करत आहे. आणि मग ते ओळखून प्रवेश ख्रिस्ताने त्यांना म्हटलं, जसं मी केलं तसं तुम्हीही करा, तुम्ही एकमेकांचे पाय धुवा. याचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्ही जा आणि सेवा करा. पाय धुण्याचा अर्थ आहे सेवा भावी वृत्ती तुमच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी असावी, वर्षातून एकदा नसावी, प्रत्येक वेळेस हा विधी तुमच्या डोळ्यासमोरून जाऊ नये की जर या ठिकाणी माझा प्रवेश असता तर त्याने काय केलं असतं. आम्हाला प्रवेश ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे बनविण्यासाठी देवाने येशूला वधस्तंभावर धाडलं, हे आम्हाला समजायला पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही त्याच्या प्रतिमेसारखे बनणार नाही आम्हाला सार्वकालिक जीवनही प्राप्त होणार नाही, हे बायबलही स्पष्ट सांगतं. लक्षात घ्या. कारण जसा प्रवेश ख्रिस्ताने आपला वधस्तंभ वाहिला तसं प्रवेश ख्रिस्ताने म्हटलं तुम्हीही आपापला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे यावं. जसा प्रवेश ख्रिस्त जीवन जगला तसंच त्याच्या विश्वासणाऱ्यांनाही जीवन जगायचं आहे. विशेष प्रकारे मत्ते कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय, 6वा अध्याय, 7वा अध्याय आम्हाला डोंगरावरील प्रवचनाकडे घेऊन जातो आणि प्रवेश ख्रिस्ताने हे मानवांमध्ये कशा प्रकारे शिष्यांनी सेवा करावी याचं उत्तम उदाहरण त्याने शिक्षणाच्या द्वारे लोकांना दिलेलं आहे. आणि हेच आहे आम्ही प्रवेश ख्रिस्ताच्या प्रमाणे किंवा त्या ठिकाणी आम्ही प्रतिमेप्रमाणे बनतो. लक्षात घ्या. आणखीन देवाचं वचन वाचूया आम्हाला अधिक चांगल्या रीतीने समजण्यासाठी. मी पवित्र वचनामधून तुम्हासाठी वाचत आहे. विशेष प्रकारे तिमोथ्याला दुसरे पत्र याचा 1 अध्याय 9 आणि 10 वचन काय सांगतं लक्ष द्या. तिमोथ्याला दुसरे पत्र 1 अध्याय 9 आणि 10 वचन काय सांगतं लक्ष द्या.
त्याने आमच्या कृत्यांप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हाला तारिले व पवित्र पाचारणाने पाचारिले आहे. ही कृपा युगाच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आपल्यावर करण्यात आली होती. ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रगट होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहे. बायबल आम्हाला काय सांगतं? त्याने मरण नाहीस केलं. स्वतः मरण पाहून त्याने मानवांसाठी असलेलं मरण नाहीस केलं. लक्षात घ्या, ही फार गहन गोष्ट आहे, फार सखोल गोष्ट आहे. त्या शास्त्र भागाचा जो काही आशय आहे तो अशा प्रकारचा की त्याने मरण नाहीस केलं आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहे. प्रवेश ख्रिस्ताच्या मरणाने आम्हाला जीवन आणि अविनाशिता म्हणजे कधीच मरण येणार नाही ही गोष्ट प्रवेश ख्रिस्ताने जाहीर केली. आणि ते म्हणजे लक्षात घ्या, ते मरण कोणतं? जे विश्वासणारे आहेत, जे प्रवेश ख्रिस्तावर संपूर्ण भरोसा ठेवणारे आहेत, त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. लक्षात घ्या, त्यांच्यासाठी प्रभू ख्रिस्ताने ते मरण नाहीस केलं, मरणावर विजय प्राप्त केला. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सुरुवातीला सांगितलं की एकमेव प्रभू येशू ख्रिस्त असा आहे की जो या जगामध्ये येण्याच्या पूर्वी त्याच्याबद्दल अनेक देवाच्या संदेश त्यांनी जाहीर केला. त्याचा जन्म कोठे होणार, कशा प्रकारची परिस्थिती असणार, कोणाच्या पोटी तो जन्म घेणार, त्याचं जीवन कसं असणार आणि त्याला मरण कशा प्रकारे येणार आणि मरण झाल्यानंतर तो पुनरुत्थित कसा होणार, हे सर्व संदेश त्यांनी जाहीर केलं. आणि त्याच प्रकारे जेव्हा प्रवेश ख्रिस्त या जगामध्ये आला, त्याचा जन्म जसा संदेश त्यांनी सांगितलेला होता, देवाच्या वचनाप्रमाणे सांगितलं होता, तसाच आम्हाला दिसून येतो. आणि मरणही संदेश त्यांनी तर जाहीर केलंच, पण स्वतः प्रवेश ख्रिस्ताने आपल्या मरणाबद्दल स्पष्टपणे आपल्या शिष्यांना सांगितलं की मी कसा मरण पावणार आहे, कसे माझे हाल हाल करण्यात येणार आहे, हे स्पष्ट प्रवेश ख्रिस्ताने सांगितलं. आणि सर्व काही त्याने सहन केलं मानवाला तारण मिळवण्यासाठी. मानवाने त्या सार्वकालिक मरणामध्ये जाऊ नये, मानवाला सार्वकालिक मरण मिळू नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, त्यासाठी प्रवेश ख्रिस्त आला. आणि हाच देवाचा सार्वकालिक उद्देश आहे की तुम्हाला आणि मला प्रवेश ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या द्वारे जीवन आणि अविनाशिता प्राप्त व्हावी. लक्षात घ्या, जगामध्ये मानव आहे, शारीरिक मरण नक्कीच आहे, पण ज्याही लोकांना आत्मिक मरण होतं त्यांच्यासाठी फार भयंकर आहे. लक्षात घ्या. आणि आपला जो उद्देश आहे की संपूर्ण लोकांना आत्मिक जनजागृती करणे. आज तुम्हाला या थोडक्या अवधीमध्ये कळालं असेल की प्रवेश ख्रिस्त जो आहे तो इतर सर्व संतांपेक्षा, इतर सर्व महात्म्यांपेक्षा, जगातल्या सर्व महान पुढाऱ्यांपेक्षा त्याचा जन्म, त्याचं मरण आणि पुनरुत्थान फार वेगळं आहे. कारण तो येशू आहे, तो जगाचा तारणारा आहे, तोच जगाचा निर्माण करता आहे. काय तुम्ही त्यावर विश्वास ठेवू इच्छिता? कारण तो आज वधस्तंभावर नाही,
तो कोणत्याच जगातल्या कबरेमध्ये नाही, तो कोणत्याच फोटोमध्ये नाही, तो कोणत्याच मूर्तीमध्ये नाही, तो जिवंत आहे. काय तुम्ही जिवंत प्रभूचा शोध करीत आहात? प्रभू ख्रिस्त तुम्हाला हाका मारित आहे आणि सांगत आहे की मीच मार्ग, सत्य व जीवन आहे. कारण तो जिवंत झालेला आहे, तो पुनरुत्थान आहे. काय तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता? जर विश्वास ठेवत असाल तर या आणि उघडपणे प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार करा आणि आशीर्वादित व्हा. आपण प्रार्थना करूया. जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज या संपूर्ण भाविकांना, प्रेक्षकांना प्रभू, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलचं माहिती तू मिळू दिलीस, त्याच्या मरणाची माहिती मिळू दिलीस आणि विश्वासणाऱ्यांना पुन्हा तू उजळणी दिली परमेश्वरा, की तुझा सार्वकालिक उद्देश काय आहे, की आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासारखं बनावं, त्याच्या प्रतिमेसारखं बनावं. यासाठी तू आम्हा संपूर्ण विश्वासणाऱ्यांना सहाय्य कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हे प्रभू, प्रत्येकाला तू आशीर्वादाने भरपूर कर. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू, याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.